आपण कोल्हापूरहून आलात, कोल्हापूरच्या इंटिरियर भागातून आलात, इतका त्रास करून आलात, इथे काकूंना घेऊन आलात. जेव्हा काकू युट्यूबवर व्हिडिओ पाहतात, पेशंटचा अनुभव ऐकतात, तर आपलं हे डिसिजन, चर्चा जी असते ती घरी होते. कारण की चर्चा झाली, आता निर्णय झाला, मग आपण इथपर्यंत पोहोचला. काय प्रोसेस होती ती? नाही, हिनं यूट्यूबवर बघितलं आणि मला सांगितलं की असं असं ते पुण्याला असे ट्रीटमेंट करतात आणि मग मी तिला सांगितलं की ते करतात. यूट्यूबवरच्या सगळ्याच गोष्टी ऑनेस्ट असतात असं नाही. बरोबर बरोबर. तू त्या डॉक्टरशी कन्सल्ट कर, ज्यांचे केलेले आहेत त्यांच्या थोड्यांचे तरी तू कॉन्टॅक्ट नंबर घे, त्या पेशंटना विचार त्यांचा अनुभव कसा आहे आणि मग आपण निर्णय घेऊया. मग तिला काय वाटलं की बाबा हे पैशाकडे बघून असं करतात. हे पैशाचा प्रश्न नाही, शेवटी ती ट्रीटमेंट आहे ती करायलाच पाहिजे आणि ही लाईफ लॉंग आहे. रोजचं दुखणे घेण्यापेक्षा एकदा तो आजार कायमस्वरूपी जात असेल तर ते करायला काही हरकत नाही. पैसे काहीतरी ॲडजस्ट करता येतील, पण आधी तू हे कर. काय होईल, यूट्यूबवर बघून आपण बऱ्याच गोष्टी करायला जातो आणि त्या फेल असतात. बरोबर बरोबर. असा अनुभव खूप लोकांचा येतो. हां, त्या घरी चर्चा करतात, असंच होतं. आणि यूट्यूबवर काय होत आहे, चांगली बाजू सांगितली जाते. राईट राईट राईट. चांगली बाजू सांगितली जाते, त्याचे साईड इफेक्ट कोणी सांगत बसत नाही. त्याच्यात दोन गोष्टी असतात. एक की बाबा आता आपण केले तर केले, जाऊन घे ना अनुभव,